परळीच्या मैदानात निवडणुकीचा धूर दाटला होता। स्टेजवर दोन मोठी नावं एकत्र होती। जमलेला जनसमुदाय घोषणांसोबत टाळ्या देखील देत होता। पण अचानक धनंजय मुंडे बोलत असताना एक वाक्य उच्चारलं आणि संपूर्ण वातावरण क्षणभर स्तब्ध झालं। आज माझ्यासोबत एक व्यक्ती नाही, त्याची जाणीव होते। हे वाक्य अगदी शांत सुरात म्हटलं गेलं, पण त्यांच्या आवाजामागची जळजळ, वेदना आणि संकेत यांनी परळीची संपूर्ण राजकीय जमीन हादरून टाकलेली आहे। कोण होती ती व्यक्ती? आता का आली त्याची आठवण? आणि सर्वात मोठं, हे वाक्य नेमकं कोणाला उद्देशून होतं? या एका वाक्यानं परळीच्या निवडणुकीची दिशाच बदलून गेलेली आहे। समर्थक थक्क झाले, मात्र विरोधक संतापले, मीडिया धावली आणि मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील संतापाच्या ज्वालासारखे पेटून उठले। आता तरी सरकार जाग होणार का, असा प्रश्न उपस्थित केला। धनंजय मुंडेंच्या त्या एका भावनिक संकेतामुळे जुने जखमेचे व्रण पुन्हा एकदा उघडले आहेत। त्यामुळे राजकीय तापमान वाढलं आणि परळीची निवडणूक एका वेगळ्याच कोनातून उफाळून आली आहे। हा वाद आता फक्त राजकीय नाही, हा सन्मानाचा आणि संकेताचं युद्ध आहे। आणि त्याची सुरुवात झाली एका शांत पण धडकी भरवणाऱ्या वाक्यानं। नेमकं धनंजय मुंडे असं का म्हणाले की ज्यामुळे चर्चेला उधाण आलं, तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। परळीचं राजकारण नेहमीच तापट, अनेक थरांनी भरलेलं आणि क्षणोक्षणी रंग बदलणारं म्हणून ओळखलं जातं। पण यंदाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे घडलं, त्यानं परळीचं नाव पुन्हा एकदा राज्याच्या राजकीय केंद्रस्थानी आणून ठेवलेलं आहे। महायुतीचे दोन प्रमुख चेहरे, आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे, एकाच व्यासपीठावर एकत्र आले आणि परळीला एकत्रीपणाचा क्षण लाभून आला। पण त्या एकत्र येण्याच्या क्षणालाही मागे टाकत सभेतून उच्चारलेलं धनंजय मुंडे यांचं एक वाक्य संपूर्ण राजकारणाला हादरून गेलं। आज माझ्यासोबत एक व्यक्ती नाही, त्याची जाणीव होते। या एका संकेत प्रधान विधानानं चर्चांचा, आरोपांचा आणि भावनांचा त्सुनामी उठून आलाय। परळीमध्ये एक सभा आयोजित करण्यात आली होती, जिथे राज्यभर महायुतीचे घटक पक्ष वेगवेगळ्या दिशांनी लढत असताना परळीत मात्र दोन्ही बाजूंनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला गेला। त्यामुळं ही सभा मोठी चर्चेची बनली होतीच, पण सभेचं लक्ष वेधून घेतलं ते आमदार धनंजय मुंडे यांच्या बोलण्यातील एका वेगळंच वजन, एक भावनिक दडपण, गेल्या वर्षभराने दिलेला अनुभव आणि अनेक कटू घटनांमुळे उठून राहिलेला त्रास। मुंडे यांच्या भाषणात उत्साह होता, इशारे देखील होते, पण त्याहून जास्त होती ती आतली हुरहुर। धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात जगमित्र कार्यालयाची केलेल्या सेवेची आणि 24 तास सुरू असलेल्या मदत कार्याची माहिती यावेळेस बोलताना दिली। पण काही क्षणांनी त्यांनी ज्या सुरात बोलायला सुरुवात केली, त्यानं सभेचा रूपच बदलून गेला। त्यांनी सांगितलं की जगतमित्र केंद्र 9-10 महिन्यांपासून सुरू आहे, काम सुरू आहे, लोकांचं प्रश्न निराकरण करणं सुरू आहे, पण त्या संपूर्ण कामकाजात आज एक व्यक्ती नाही, याची त्यांना जास्त जाणीव झाली होती। त्यांनी नाव घेतलं नाही, उल्लेखही केला नाही, पण हा संकेत इतका जोरात होता की राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। हा उल्लेख कोणाचा? गेल्या वर्षभरात धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची वादळं उठली, त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं, ज्यांच्यावर विश्वास ठेवून राजकीय मार्गक्रमण केली तेच हातातून निसटले, अनेकांनी साथ सोडली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी एका व्यक्तीची अनुपस्थिती जाणवते असं म्हणताच त्या रिक्ततेची चीड, वेदना आणि आतली धडधड यांची जाणीव झाली। भाषण करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्यांनी मदत मागितली, ज्यांना उचलून पुढे नेलं, त्यांनीच अडचणीच्या वेळी साथ सोडली, दगा दिला आणि त्यामुळेच आज ही निवडणूक म्हणजे फक्त राजकीय स्पर्धा नसून ही भावनिक स्वाभिमानाची लढत आहे। त्यांची औकात दाखवण्याच्या इशाऱ्यांनी सभेत जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला। वार कितीही झाले तरी मी डगमगलो नाही, ज्यांनी दगा केला त्यांना त्यांच्या मर्यादा दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही, अशी वाक्य देखील त्यांनी अत्यंत धारदारपणे आपल्या आवाजातून उच्चारली। ही भाषा निवडणूक प्रकाराची कमी आणि वर्षभर सहन केलेल्या राजकीय संघर्षाची जास्त जाणवत होती। मात्र या सर्व घटनांचा खरा विवाद तेव्हा उफाळून आला जेव्हा त्यांच्या या एका व्यक्तीच्या अनुपस्थितीच्या उल्लेखावर राज्यातील मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे। जेव्हा माध्यमांनी त्यांना धनंजय मुंडे यांच्या विधानाबाबत विचारलं,
तेव्हा त्यांनी एकदम तिखट सुरात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। जरांगे यांनी सांगितलं की असा उल्लेख करणारा माणूस हा नीच आहे आणि हे राजकीय नैतिकतेला धरून नाही। त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आवाहन केलंय की धनंजय मुंडे यांच्या या विधानाकडे आता तरी गांभीर्यानं बघायला हवं आणि कारवाई करायला हवी। धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातले वाद आधीच ताणले गेलेले होते। कधी नार्कोटिकची मागणी, कधी ब्रेन मॅपिंग, कधी एकमेकांवर मोठे सार्वजनिक आरोप, या साऱ्या घटनांनी दोघांच्या संबंधांमध्ये तणावाचं वातावरण आधीच निर्माण झालेलं होतं। त्यामुळं मुंडे यांच्या या भावनिक विधानानं जरांगे पाटील अधिकच भडकले। त्यांनी म्हटलं की सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींची एखाद्या व्यक्तीला आठवण येते म्हणजे ही राजकीय नैतिकतेची घसरण आहे। अशा कठोर शब्दात त्यांनी स्वतःचा संताप व्यक्त केला। या सर्व घटनांमुळे परळी नगर परिषदेची निवडणूक अचानक एका वाक्यातून दुसऱ्या कोणात पुढे बदललेली आहे। ही निवडणूक म्हणजे केवळ विकास, नागरिकांचे प्रश्न किंवा उमेदवारांचा संघर्ष एवढ्यावरच मर्यादित राहिलेली नाही। ती एका व्यक्तीच्या गेल्या वर्षभराच्या संघर्षाची, विश्वासघाताची आणि प्रतिष्ठेची लढत बनलेली आहे। आपल्या बाजूला जे उभे राहिले त्यांच्यावरचा विश्वास तुटणं ही राजकारणातील मोठी वेदना असते आणि त्या वेदनेला त्यांनी आता सार्वजनिकरित्या व्यक्त करण्याचा मार्ग निवडला। मात्र याच वेदनेचं राजकीय शस्त्रात रूपांतर होणं ही परळीतील पुढची मोठी घटना ठरेल। समर्थक म्हणतात की मुंडेंचा उल्लेख हा फक्त मनापासून केलेला भावनिक उद्गार होता, त्यात कोणालाही समर्थन नाही, तर विरोधक म्हणतात की हा संदेश आहे आणि संदेशातूनच पक्षघात निर्माण होतात। या दोन टोकाच्या प्रतिक्रिया परळीतील मतदारांना आता निर्णयाच्या चौकटीत आणून ठेवत आहे। महत्वाचं म्हणजे या घटनेनं परळीतल्या महायुतीचा एकत्रित चेहरा देखील हलता केलाय। पंकजा मुंडेंची उपस्थिती, धनंजय मुंडेंचा भावनिक उद्रेक आणि जरांगे पाटील यांचा संताप, या तिन्ही गोष्टींनी निवडणूक अधिक गुंतागुंतीची केलेली आहे। लोक यावेळी फक्त पक्ष पाहणार नाहीत, ते पाहतील की कोण किती प्रामाणिक आहे, कोण किती भावनिक आहे आणि कोण किती जबाबदार आहे। आज परळीत निवडणूक ही रस्ते, पाणी, विकास यांची नाहीच, तर आत्मसन्मान, राजकीय वेदना, जुनी नाती आणि नव्या संघर्षाची लढत बनलेली आहे। धनंजय मुंडेंच्या एका विधानानं हे वातावरण आणखीन तापलेलं आहे। मनोज जरांगे यांची तिखट प्रतिक्रिया त्यावर अधिकच तेल ओतून गेली आहे। कोणीही काहीही म्हणो, परळीची ही निवडणूक आता फक्त निवडणूक नाही, ती दोन भावनांच्या संघर्षाची, दोन राजकीय प्रवाहाच्या टक्करची आणि एका वर्षभराने साचलेल्या वेदनांच्या उद्रेकाची कथा बनलेली आहे। पुढचे काही दिवस परळीतला राजकीय पट अधिक थरारक होणार आहे आणि या थराराचा केंद्रबिंदू ठरणार आहे धनंजय मुंडेंचं ते एकच वाक्य, आज एक व्यक्ती नाही त्याची जाणीव होते। नेमकी ती व्यक्ती कोण आहे याचा शोध आता प्रत्येक जण आपल्या परीनं घेतो। पण मंडळी, धनंजय मुंडेंनी काढलेली आठवण नेमकी कोणत्या व्यक्ती संदर्भात असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक।